लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमने आपलं अस्तित्व दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यातील नेत्यांनी आता आपली ताकद दाखवण्याचा इशारा दिलाय। यासाठी फोरममधील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची बंद खोलीमध्ये बैठक झाली आहे। भाजप जिल्ह्यात वाढवणारे नेते विरोधात जाण्याची शक्यता असल्याने विधानसभेला भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते। जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांनी दुष्काळी फोरम नावाने एक स्वतंत्र गट स्थापन केला आहे। पूर्वी या गटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद मिळाली होती, मात्र या गटातील जवळपास सर्वच नेते गेल्या काही वर्षात भाजप शिवसेनेत गेले। यानंतर हा फोरम शांत होता, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या फोरमने आपली ताकद दाखवली। विरोधात काम करूनही भाजपने दुष्काळी फोरममधील या नेत्यांवर कारवाई केली नाही। विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजप सावध पावले टाकत असताना आता या फोरममधील विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख आणि अजितराव घोरपडे यांची बैठक पार पडली आहे। आता विधानसभा निवडणुकीत ही तीच भूमिका कायम ठेवण्यावर या बैठकीत नेत्यांची चर्चा झाली आहे।